रामजी म्हात्रे, माझ्या समवेत सूरज पाटील भोम आणि मी स्वतः विपुल पाटील चिरले गावठाण. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये विनोदजी घरत आणि पवनजी राठोड. ही संपूर्ण स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करणारी साईप्रीत लाईव्ह, प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे आणि कॅमेरामॅन सूरज गायकवाड आणि गणेश ढवळे. आणि आज ही स्पर्धा संपूर्ण सुमधुर ज्यांच्या माध्यमातून संगीत ऐकायला मिळेल, संपूर्ण सुप्रसिद्ध डीजे मॅडी आज आपल्या सोबत जोडले जातील. गोलंदाजीत दाखल होत्यात सतीश पाटील, जसकर संघाचा हा पहिला P1 षटक हाताळणारा गोलंदाज सतीश घरत. ऑनस्ट्राईकला आहेत यज्ञेश पाटील, नॉनस्ट्राईक एंडला पंकज पाटील. रुद्रा 11 वाजी संघाची ही सलामीची जोडी. गेम ऑनचा इशारा येतोय. गोलंदाज सतीश घरत याचा पहिला चेंडू, जसकर संघाचा गोलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. यावेळचा चेंडू पडल्यानंतर लोअर फुलटॉस पाहायला मिळालाय. तडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. पहिला चेंडू निर्धाव येतोय. ज्या पद्धतीने आयोजन पाहायला मिळते, भव्य दिव्य ही स्पर्धा उरण तालुक्यातील एक बहुमानाची स्पर्धा पाहायला मिळाली. भव्य ट्रॉफ्यात मालिकावीरासाठी बाईक सुद्धा पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी टॉवर फॅन आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी फास्ट ट्रॅकची घड्याळ पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. या फटक्यामागे मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावीने इथं अकाउंट ओपन झालंय रुद्रा 11 वाजी या संघाचं. गत वर्षामध्ये सुद्धा हा संघ इथं खेळण्याकरता आला होता आणि अतिशय त्यांचा खेळ चांगला राहिला होता. वाजी संघ आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांचा सामना, स्पर्धा भव्य दिव्य. आणि इथून मात्र या मैदानाचा जर विचार केला तर सुरुवातीला 60+ धावा सहजरित्या होताना पाहायला मिळतात. असं हे मैदान, ऐतिहासिक मैदान. काल लोवेश स्कोरचे सामने पाहायला मिळाले होते, पण आजचा एक दिवस नवीन पाहायला मिळतोय. चांगलं चेंडू लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी व्हायला पाहिजे जसकर संघाची, अगदी तशीच गोलंदाजी होती सतीश घरतच्या माध्यमातून. अप्रतिमा संघ आरपी जसकार, रत्नेश्वरी प्रसन्न जसकार संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्यातील एका दिग्गज संघामधून एक या संघाची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला फटका, तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही, प्रयत्न केला जातोय. पण यावेळी पहिल्या सत्रातील हा पहिला आलेला चौकार. संकट काळी तुझी गणेशा दीन जनाला तार, देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना कुटून मार, देवा तुझ्या त्या सोंडीन साऱ्या पाप्यांना. पंकज पाटील याच्या बॅट मधून चौकार आलाय. प्रशांत ठाकूर जसकार यांना विनंती केली जाते. कल्पेश पाटील आपली वाट पाहतात व्यासपीठावर, तर आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चौथ्या चेंडूवर सतीश घरतच्या चौकार आलाय. फलंदाज पंकज पाटील याच्या बॅट मधून पुढील चेंडू टाकण्याचा प्रयत्न, थोडासा गुडलेसवर हा चेंडू टाकल्यानंतर आतमध्ये वळवला जातोय आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी गोलंदाजासाठी 1 पॉइंट या स्पर्धेमध्ये दिला जाईल. अतिशय चांगली नियमावली पाहायला मिळणार आहे. आणि याचा तुम्हाला बेनिफिट मात्र, जेव्हा उत्कृष्ट गोलंदाज याची निवड करताना याचा बेनिफिट, याचा फायदा गोलंदाजाला नेहमीच पाहायला मिळेल. या षटकातील अंतिम चेंडू फेकणं अजूनही बाकी असेल. धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 5. प्रथम फलंदाजी करतोय रुद्रा 11 वाजे हा संघ. शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सतीश घरत. लोअर फुल टॉस आहे, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करणारा रुद्रा 11 वाजे संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 5 धावा. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा.
5 धावा दापटला लागल्या गेल्यात. अतिशय चांगलं संगीत डीजे मॅडीच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक सामर्थ्याचा, अलौकिक चारित्र्याचा जाणता राजा, ऐसा राजा होणे नाही असं कवी कलशांनी लिहून ठेवलंय. शत्रुघ्न मडवी इथं गोलंदाज दाखल होतील. एक अष्टपैलू आणि नामवंत गोलंदाज आहे या संघातील. P2चं दुसरं षटक हाताळण्याकरता शत्रुघ्न मडवी. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर रिव्हर्स अटेंड करायचा होता, पण बॅटच्या रॅडरमध्ये येत नाही आहे. पहिला चेंडू शत्रुघ्न मडवीच्या माध्यमातून इथं निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. जसकार संघ म्हटल्यानंतर गोलंदाजाची आठवण करून देणारा संघ आहे. मग सातत्यानं रायगड एक्सप्रेस सुधीरदादा तांडेल यांची आठवण सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असते, पण यावेळी शेपलून खेळण्याचा पर्याय येत नव्हता. बॅटची वरची टॉयला चेंडू आदळून ब्रश करून चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड मॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय, जिथे मिळाला जाईल 2 धावा. 2 धावेनेशी 7 धावा दापटा लागल्या जातात. जसकार संघ म्हटलं तर अजून एक आठवण येते. खरं तर एक शांत संयमी आणि गोड आवाजाची आमचे हितेशजी म्हात्रे सर यांचं आज खरं तर गाव आहे, आणि त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देऊयात या संघाला. दापटा धावा लागल्या गेल्यात 7 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शपलून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी राहिले शत्रुघ्न मडवी या गोलंदाजीच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. ज्या पद्धतीनं सतीश घरतनं षटक हाताळलं होतं ना, अगदी तसंच ही षटक पाहायला मिळतंय. कॉपी विथ पेस्ट असं म्हणूयात. हे षटक हाताळत असताना शत्रुघ्न मडवी. 7 धावा दापटा लागल्या गेल्यात आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर प्लेइंग 11 संघ जसकार ज्या पद्धतीनं मैदानामध्ये उतरले होते, अगदी तशीच त्यांची चांगली रणनीती पाहायला मिळते. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळचा चेंडू शपल झाल्यानंतर पाहायला मिळतात अगदी बॅटच्या खालून चेंडू ट्रॅव्हल झालाय, आणि त्या कारणास्तव अतिदक्ष असे पंच आहेत. कित्येक वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रशांतजी माळी यांना आपण पाहत असतो. हा निर्धाव चेंडू आलाय. यावेळचा चेंडू त्यांनी पाहिला ऑफिसटीच्या अगदी बाहेर आहे, आणि यावेळी अवंतर दंडित केले गोलंदाजाला. 8 धावा दापटा लागल्या गेल्यात. अवंतर स्वरूपात 1 धाव मिळाली जाईल रुद्रा 11 वाजी या संघाला. पुढील चेंडू शत्रुघ्न मडवी याचा. पहिल्यांदा बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा फसली, आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे मिळाला जाईल या चेंडूवर फक्त 1च धाव. चांगले षटक म्हणावं लागेल शत्रुघ्न मडवीच्या माध्यमातून. सुरुवातीलाच म्हणालो एक जुना आणि अनुभवी गोलंदाज आहे जसकार संघाचा, आणि त्यांची चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा मोठा फटका या षटकामध्ये आला नाही आहे. या एक प्लस पॉईंट असेल जसकार संघासाठी. 9 धावा दापटा लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 षटकांचा सामना आहे, आणि या मैदानामध्ये 60-65 धावा सहज विनोद होत असतात, पण थोडासा अजून ओलावा आहे मैदानामध्ये. त्या कारणास्तव कदाचित धावा सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये होताना दिसल्या नाहीत, पण यावेळी मिड ऑफच्या डोक्यावरून आउट ऑफ द स्पार्क या सत्रातील आलेला हा पहिला षटकार. ये माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा, अन भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा. हर महादेव हर महादेव हर महादेव. 2 षटकांचा खेळ झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात बिनबाद 15. पहिल्या षटकामध्ये सतीश घरत याच्या आल्या होत्या 5 धावा. त्यानंतर शत्रुघ्न मडवी याच्या षटकामध्ये आल्या 10 धावा. अशा रीतीनं प्रथम फलंदाजी करणारा रुद्रा 11 वाजे या संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात बिनबाद 15. हॅलो. दरम्यानच्या काळात उपस्थित झालेले कल्पेश पाटील स्मिथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांचं सुद्धा मनापासून स्वागत केलं जात आहे. तसेच मनाली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि गोड व्यक्तिमत्व ज्यांनी या शृंखलेसाठी ज्या भव्य दिव्य ट्रॉफ्या आपल्यासमोर दिसतात, गोपीशेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत केलं जात आहे. सौभाग्यवती योगिता गोपीनाथ म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफ्या समोरच्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबरसाठी दिल्यात. त्यांचंसुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो आहे. धन्यवाद.
15 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. गोलंदाज इथं दाखल होत्यात. सागर ठाकूर एक अष्टपैलू असा गोलंदाज आहे. संघाच्या वतीनं तिसरे षटक हाताळण्याकरता स्पर्धा आपण एक पाहू शकताय. भव्य दिव्य स्पर्धा आहे मडबी 11 जासई. गतवर्षापेक्षा अजूनही या स्पर्धेमध्ये भर पाहायला मिळते, ती म्हणजे बक्षिसांची. प्रेक्षकांसाठी सुद्धा फास्ट ट्रॅकची वॉच, एक आगळी वेगळी स्पर्धा आणि आगळं वेगळं बक्षीस. आणि यावेळचा फटका आगला वेगळा येईल का वाजी संघाच्या बाजूनं? चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. या सकाळच्या सत्रामध्ये आलेला हा दुसरा षटकार. एकच राजा असा नाही झाला तुझा, असा नाही झाला तुझा. या समुद्रा केला पाहिजे, साऱ्यांनी मुद्रा केला पाहिजे. आमच्या नंदनकामध्ये भरलेला आम्हा छत्रपती पाहिजे. सागर ठाकूरचं स्वागत केलंय या षटकारानं. फलंदाज आहेत यज्ञेश पाटील. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलेला एक जबरदस्त षटकार. 6 धावेनिशी 21 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये मी सुरुवातीलाच म्हणलो की 60-65 धावा या मैदानामध्ये होत असतात आणि इथून मात्र ही सुरुवात झाली वाजी संघाची. दुसरा चेंडू यावेळी अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर चेंडू होता आणि शॉर्ट लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत जिथे या चेंडू मिळायला जाईल एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. धावा धावपट्टा लागल्या गेल्यात आणि या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षण वारंवार बदलवण्यात येते कारण एका बाजूला डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत आणि एका बाजूला उजव्या हाताचे फलंदाज. पंकज पाटील यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार पाहायला मिळालाय, तर यज्ञेश पाटील यांच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहायला मिळालाय. अशा रीतीनं 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील शेवटची 4 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू षटकाराला पण त्यानंतर चांगले चेंडू फेकण्याचा प्रयत्न राहिला सागर ठाकूर या गोलंदाजचा. पाहूया षटक कशा रीतीने अजून मोठे फटके पाहायला मिळतील का फलंदाज पंकजच्या बॅटमधून, कारण त्यासाठी तो ओळखला जातो आणि वाजी संघाची एक रण मशीन आहे ती म्हणजे पंकज पाटील. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा फलंदाज, त्याच्या बॅटमधून सध्या गरज आहे वाजी संघाला मोठ्या फटक्यांची. यावेळचा चेंडू पडल्यानंतर लँड झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षक आपण पाहतोय सतीश करत, त्यांचं कौतुक करूयात. चांगलं त्यांना हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. या षटकांचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. षटक सतीश घरचं सुद्धा सुंदर पाहायला मिळालं. ज्या P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात ते षटक फेकत असताना त्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. अप्रतिम ते षटक पाहायला मिळालं होतं. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत सागर ठाकूर या गोलंदाजांना. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा कमबॅक त्यानं करून दिलाय. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर त्यांनी 3 चेंडू फेकत असताना फक्त 1च धाव खर्च केलाय. हे महत्त्वाचं षटक. मी म्हणालो की सागर ठाकूर एक अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू आहे. सत्याने RPL खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं होतं. यावेळी शपल झाला, बॅकफुटवर गेला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलेला एक जबरदस्त षटकार. षटकाराच्या साह्यानं 28 धावा धावपट्टा लागल्या जातात. झपाट्याने धावा वाढल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सागर ठाकूर कुठेतरी आता महागडा ठरला जातोय तो म्हणजे जसकर संघासाठी, कारण या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत. रिव्हर्स अटेंड करायचा होता पण नीटच्या बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. त्या कारणास्तव चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. तिसरे षटक समाप्त होत असताना प्रथम फलंदाजी करणारा रुद्रा 11 वाजी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. बिनबाद 28 धावा. हॅलो, दरम्यानचे कला सुहास नकुल म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सुहास नकुल म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं.
त्यांचं स्वागत केलं जाईल सुहासचं. हॅलो, आपल्या स्वप्नातील घरं बनवण्याचं एक जे काम करत असतात त्यांचं स्वागत केलं जाईल. पप्पू यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करावं. माईची शाल पुष्पगुच्छानं सन्मानचिन्ह देऊन सुहासचं स्वागत केलं जाईल. जासे टेनिस क्रिकेटमधला हा खेळाडू पण आज व्यवसाय क्षेत्रामध्ये आपल्या स्वप्नातील घरं बनवण्याचं काम जे करत असतात त्या व्यवसायाशी सुद्धा आपल्याला या मडवील यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जातात. धन्यवाद, आपण स्पर्धेसाठी आलात. ओर टू विपुल पाटील. अठरा चेंडूंचा खेळ झालाय. धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात. प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना रुद्रा 11 वाजी संघाच्या 28 धावा आणि चौथं षटक हाताळण्याकरता ऋषांक ठाकूर हा गोलंदाजीचा दाखल होत आहे. शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार रुद्रा 11 वाजी हा संघ पनवेल विभागातील हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ. सुरुवातीला मैदानामध्ये जेव्हा प्लेइंग 11 जसकार संघाचे उतरतात ना तेव्हा एक श्रद्धांजली मात्र इथून रायगड एक्सप्रेस सुधीर दादा तांडेल याला वाहिली जाते. असा संघ. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटवर गेलाय आणि नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. मिड ऑफच्या वरून आपला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स केलेला ओव्हर द रोप मिळतील या चेंडूवर 4 धावा. यज्ञेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चांगला स्ट्रोक त्यानं कन्वर्ट केला. पुढील चेंडू शफल झालाय. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा ठोकलेला सलग दुसरा चौकार. देऊल साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान कालकीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. धन्यवाद. 36 धावा दापटला लागल्या गेल्यात. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत. पण यावेळचा चेंडू बॅटला ब्रश करून यष्टीरक्षकांना टिपलेला हा झेल आणि इथं मात्र पहिला फलंदाज होईल झेलबाद. कैतामासाची रत्नबाई आईची पालखी लाखामंदी अन रत्नेश्वरीची पालखी मिरवतय जसकर गावामंदी. अहो रत्नेश्वरीची पालखी मिरवतय जसकर गावामंदी. धन्यवाद डीजे. 36 धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. फलंदाज यज्ञेश पाटील इथून झेल बाद झालेत. सतीश गर्ते यांना हा टिपलेला झेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये या स्पर्धेमध्ये जसकार गावामध्ये ज्यांच्या सदस्य विद्यमान आहेत असे त्यांचे यजमान आमचे परममित्र अमितजी ठाकूर यांना विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कल्पेशजी पाटील आपली वाट पाहतात तर विनंती केली जाते. अमितजी ठाकूर जसकार यांना सुद्धा विनंती केली जाईल आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते पण त्यानंतर बॅटला ब्रश करून हा टिपलेला झेल पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय ऋषांक ठाकूर या गोलंदाजांना. तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली होती पण त्यानंतर ऋषांक ठाकूरला हे मिळालेलं वैयक्तिक पहिलं यश. धावपटा धावा लागल्या गेल्यात. 36 धावा. 36 धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. तिसऱ्या क्रमांकावर सोनू भगत उजव्या हाताचा फलंदाज. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटा धावा लागल्या गेल्या. 36 धावा. चांगली गोलंदाजी राहिली RP जसकार या संघाची. यावेळचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ठोकलेला एक जबरदस्त षटकार. आकऱ्यांची मी देखणी साकू तुमच्या नावाच लाल लाल कुकू ते कंपनीला भलका काय ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला
धावाला ते तयार होतील का बाय ग चिमुरी वाली हॅलो. जसकर गावचे अमित ठाकूर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. अमित ठाकूर आपला विनंती आहे व्यासपीठावर यावं. ओके, धन्यवाद. षटकाराच्या साह्यानं 42 धावा दापटला लागल्या गेल्यात. महागडा ठरतोय तर ऋषंग ठाकूर, कारण पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले होते, त्यानंतर एक विकेट मिळवला होता, पण त्यानंतर एक षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, उडालेला हा झेल इथं जज केला जातोय. क्षेत्ररक्षण टिपेला हा झेल आणि इथं मात्र फलंदाज होतील झेलबाद. कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तलमलतई तुझेच भेटीसाठी गोवाए जीव माझा तलमलतई हॅलो. सोनू भगत इथं झेलबाद झालेत. अप्रतिम त्यांनी झेल टिपलाय. किरण पाटील जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी हा टिपलेला झेल. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपटा धावा लागल्या गेल्यात 42 धावा. 4थ्या क्रमांकावर चेतन पाटील दाखल झालेत, वाजे संघाचा फलंदाज. 42 धावा धावपटा लागत असताना सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जसकर संघाची. हे षटक थोडंसं महागड म्हणावं लागेल. जरी 2 विकेट आल्या असल्या तरी या षटकामध्ये धावा आल्यात 14 5 चेंडूमध्ये. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी असेल. ऋषांक ठाकूर गोलंदाजी एक यंगस्टर आहे या संघाचा, पण चांगली चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला मात्र बॅक टू बॉलर उडून दिलाय. तोलून मापून मोजून मारलेला एक जबरदस्त टोकलेला षटकार. आई माऊले तुझे डोंगराला नागोचा पाय फुललय गो नागोचा पाय फुललय गो चैता पाकाचे महिनन ग आई तुझं देऊळ सजलय ग चैता पाकाचे महिनन ग आई तुझं देऊळ सजलय चैता पाकाचे महिनन ग आई तुझं देऊळ सजलय ग चैता पाकाचे महिनन ग आई तुझं देऊळ सजलय. 48 धावा धावपटला लागल्या गेल्या. 24 चेंडूंचा इथं खेळ झालाय. शेवटचं षटक अजूनही बाकी असेल. आपण सामना पाहतोय आरपी जसकर विपक्ष रुद्रा 11 वाजे. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये दिला जातोय. पाणी घेऊन लगेच जायचं आहे 12th मॅन खेळाडूंना. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहतोय. त्यानंतर मालिकवेरासाठी 2 व्हीलर बाईक आहेत, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी टॉवर फॅन कूलर सुद्धा देण्यात येतील. आणि एक आगळे वेगळे बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी इथं लकी ड्रॉ असेल. त्यामध्ये आपण नाव द्यायचं आहे चिठ्ठ्यांमध्ये. आणि स्पोर्टचे खरं तर फास्ट ट्रॅक कंपनीचे ब्रँडेड वॉच जे आनंद मात्रे यांच्या वतीने देण्यात आलेत. शौर्य एंटरप्राइजेस. नुसतं खेळाडूंसाठीच बक्षीस नाही, तर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये आपल्याला मोफत नाव दिलं जाईल आणि एका सामन्यामध्ये तो लकी ड्रॉ खोलला जाईल. प्रत्येक सामन्याकरता एक वॉच प्रेक्षकांसाठी असेल. मी म्हणेन ना एक ब्रँडेड स्पर्धा म्हणावी लागेल. उरण तालुक्यातील मडबी 11 जासई सागर ठाकूर ज्यानं या 3रं षटक हाताळलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या आणि वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाच्या वतीनं शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणूयात. फलंदाज पंकज पाटील आणि चेतन पाटील असे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. ऑनस्ट्राईकला चेतन पाटील आहेत, तर नॉन एंडला पंकज पाटील जे सलामीला आले होते. त्यांनी 3 षटकार आणि 1 चौकार टोकलाय. 10 चेंडूमध्ये 22 धावा त्यांनी जमा केल्यात. पहिला चेंडू सागरचा खेळण्याचा प्रयत्न होता शफल होऊन, पण चेंडू लँड झाल्यानंतर अगदी ऑफिस्टिकच्या जवळून जाताना पाहायला मिळतात. पंच राजेंद्रजी खरं त्यांचा इशारा आला. हा निर्धाव चेंडू आहे. अजून येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटात धावा लागल्या गेल्यात 48 धावा, 48 रन्स. गती परिवर्तन, बदल बदल बदल. क्रिकेटमध्ये हेच करायचं असतं. गती परिवर्तन करताना पाहायला मिळाले तर गोलंदाज सागर ठाकूर. ही खरं शैली आहे जसकर संघाची. सातत्यानं एक बलाढ्य संघ. बरेच सारे माजी खेळाडू आपल्याला जर नाव सांगितलं तर त्याच्यामध्ये भारत
हा एक जुना जाणता खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होता. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय अतिशय चांगली डिलिव्हरी केली जाते. सलग 3 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत सागर ठाकूरना. एक हाणामारीचं षटक आणि इथून वाजेस संघाला मात्र धावा बनवाव्या लागतील पहिल्या इनिंग मध्ये. हे मैदान धावांचं आहे पण या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ही विकेट कदाचित गोलंदाजीच्या प्रेमात पडलंय. यावेळचा चौथा चेंडू सलग निर्धाव फेकलाय सागर ठाकूरना. कौतुक करायला हवं गोलंदाजचं. या षटकामध्ये जेवढं कौतुक करावं सागरचं तेवढं कमी असेल. येणारे अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतिमे षटक म्हणावं लागेल. इथं वारंवार 4 चेंडू बीट झालाय ते म्हणजे चेतन पाटील. हा 5वा चेंडू पाहू शकता शरीराचा वेध घेतला जातोय. लेग बाईस परिणामी मिळायला जाईल एकेरी धाव. हे षटक अप्रतिम पाहायला मिळालंय. 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवर लेग बाईस स्वरूपात धाव मिळाली जाते. 49 धावा धावपटला लागल्या जातात आणि अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. प्रथम फलंदाजी करणारा रुद्रा 11 वाजे हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी चांगली राहिली आरपी जसकार या संघाची. आमच्या समवेत पवनजी राठोड आणि विनोदजी गरत हे गुणलेखन करतात आणि त्यांच्या समवेत प्रेम वाघमारी सायप्रिसची फाउंडर हे सुद्धा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आमच्या समेत डीजे मॅडी ज्यांना काल एक फास्टॅगचा इथून वॉच मिळालाय ते सुद्धा आज आनंदी आहेत. लोअर फुल टॉस होता. चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय. चेंडूवर मिळतील पंकज पाटीलला. तब्बल 6 धावा. इथं पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्राचा इथं खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंमध्ये जमा केल्यात रुद्रा 11 वाजे या संघानं फलंदाजी करत असताना 55 धावा आणि इथून मात्र 56 धावांचं आव्हान असेल आरपी जसकार समोर. 56 धावा कशा रीतीने केल्या जातील का या धावा वाजे संघ सहजरित्या रोकेल हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मराठीतील अजून एक गोडाबाज सूरजजी पाटील यांच्याकडं. झाला रे झाला बोलबाला झाला. झाला रे झाला बोलबाला झाला. रायगड जिल्ह्यात जसे गमाला. रायगड जिल्ह्यात जसे गमाला.
हॅलो हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन ज्यांच्या कुशीमध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न रंगवलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या वारदारनं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारदारनं हे स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं लिलया पेललं ते स्वराज्य रक्षक राजे शिवशंभू छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा करून गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार माननीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांना पवित्र अभिवादन करून त्यानंतर ज्यांना काही दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली असे स्वर्गीय मेघनाथ भाऊ म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं उरण शहरातील जासे हे ऐतिहासिक गाव आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. ही स्पर्धा आपण पाहताय मळवी 11 जासई आयोजित या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रुद्र 11 वाजे विपक्ष RP जसकार. यावेळीचा बॉल पहिला चेंडू होता गोलंदाज पंकज पाटील यांचा. पहिला चेंडू टाकत असताना योग्य दिशेवरती नियंत्रण ठेवलं होतं, बॅटची कट घेतली होती परंतु शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चेंडू त्याने अडवला आणि पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल दिली नाही गोलंदाजी करणाऱ्या या संघानं. नेक्स्ट बॉल असेल इथे हा बॉल अपेक्षापेक्षा कमी उचली घेतली आणि पंचांनी हेरलंय की हा फलंदाज या ठिकाणी पायचीत बाद. या ठिकाणी बॅट्समन बाद होत असताना दुसऱ्या बॉलवरती भारत ठाकूर नामक बॅट्समन होती. पंचांचा विचार जर केला तर स्ट्राईक एंडला पंच तुम्हाला राजेंद्रजी घरत सर शेवा आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत माली सर बालई हे 2 पंच असताना ही स्पर्धा अगदी ते कव्हर करतायत आणि कालच्या दिवसामध्ये योग्य निर्णय त्यांनी दिले आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या ठिकाणी बॅट्समन होते भारत ठाकूर आणि गोलंदाज पंकज पाटील यांनी मात्र पंचांकडे लाऊडली अपील केली की हा फलंदाज पायचीत बाद असेल असं पंचांनी हेरलं आणि या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचे बॅट्समन बाद होत असताना पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना RP जसकार संघानं धावा धावफलकावरती लावल्या 55-56 धावांचं. वाजी संघानं धावा धावफलकावरती लावल्या 55 आणि 56 धावांचा टार्गेट चेस करत असताना RP जसकार संघाचे हे फलंदाज पॉवर प्ले 1 ज्यामध्ये तुम्ही 2 सीमारक्षक सीमारेषेलगत पाहू शकता. एक सीमारक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे, त्यानंतर एक सीमारक्षक तुम्हाला काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी बॅट्समन या ठिकाणी येतील राहुल ठाकूर. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी पंकज पाटील. इथे हा बॉल दांडी गुल बॅट्समन होतील दुसऱ्या क्रमांकाचे बॅक टू बॅक बाद. मळवी 11 जासई संघ संघ नावाजलेला हाय. मळवी 11 जासई संघ संघ नावाजलेला हाय. जासई गावाची शान हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू बघा कसा ऑलराऊंडर तो हाय. संघाचा प्रत्येक खेळाडू. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या DJ मास्टर DJ मॅडी यांच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फल या क्रीडांगणावरती ही यशस्वी स्पर्धा सुसूर्लीत चालत असताना या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे बॅट्समन बाद झाले. चौथ्या क्रमांकासाठी नवीन बॅट्समन येतील सतीश घरत. पंकज पाटील हे मोठं अस्त्र आहे वाजे संघाचं आणि तो अस्त्र चालल्यानंतर त्याचं उत्तर काय असतं ना हे दाखवत असताना या क्रीडांगणावरती विकेट हॅट्रिक वरती असतील गोलंदाज पंकज पाटील.
इथे हा बॉल खोलवर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी सन्मान पूर्वक चेंडू खेळून काढला आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्ले 1चं षटक टाकत असताना पंकजनं योग्य दिशेवरती नियंत्रण ठेवलं, योग्य टप्पा ठेवला आणि त्यानंतर आरपी जसकार संघाला जखडून ठेवण्याचं कार्य आतापर्यंत करत असताना यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा नेटचा संपर्क होत नाही. 5 चेंडूंचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 1 या धावसंख्येवरती लागत असताना पंकज पाटील हे नाव तुम्ही विचारत घेतलं तर नेहमीच नेरेदुंद्रे विभागातील एक अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागत असते तो गोलंदाज. इथे पंकजचा हा बॉल होता, खूप उंच उडालाय, क्षेत्ररक्षक दूरवर होते आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल असताना या ठिकाणी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवरती. हॅलो. परी 11 शिरढोण आणि आराध्य स्पोर्ट पाटणोळी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकी करून घ्यायची आहे. मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित स्पर्धा आणि नयन हवल संपूर्ण रायगडमध्ये ज्यांचा परिचित देण्याची काही गरज नाही असं नयन हवल यांचं आगमन झाले. त्यांचा विनंती असेल की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. दोन्ही संघाला विनंती असेल, परी 11 शिरडोन आणि आराध्य स्पोर्ट पाटणोळी या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन नाणेफेकी करावी. आणि नयन हवल यांना विनंती असेल, नयन हवल यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. धन्यवाद. धन्यवाद आप्पा. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 56 धावांचा टार्गेट चेस करत असताना आरपी जसकार संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवरती लागत असताना वाजे संघाचा विचार केला तर पनवेल तालुक्यातून हा संघ नेरेदुंद्रे विभागातून जासईच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती खेळ दाखवण्यासाठी आलाय. आणि जसकार संघाचा विचार केला तर उरण तालुक्यातील दिग्गज संघांपैकी एक संघ म्हणून नेहमीच ज्या संघाची वर्णी लागते तो संघ खेळ करत असताना इथे समीकरण आलंय मात्र 4 षटक म्हणजेच जिंकण्यासाठी गरज असेल 24 चेंडू आणि 54 धावांची. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी येतील संकेत यांचा हा बॉल अपेक्षेपेक्षा कमी उचली घेत असताना या ठिकाणी पंचांचा इशारा, लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. जशी गोलंदाजी पंकज पाटीलनं केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न संकेत नामक या गोलंदाजाचा आपण पाहताय. राऊंड विकेट. इथे हा बॉल खूप उंच उडालाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि बॅट्समन होतील झेलबाद. आत्मारा मातेचं निवेदन ऐकुणे या ठिकाणी बॅट्समन 3ऱ्या क्रमांकाचे बाद होत असताना हॅलो. सतीश सुनाद म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. या शृंखलेसाठी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आले सुनाद म्हात्रे प्रत्येक वेळी आपल्या परीनं सहकार्य करणारे मग संघ कुठलाही असो आणि आज मडवी 11 क्रिकेट क्लबला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी ते आले. त्यांचं स्वागत केलं जातं. जगन मडवी यांना विनंती असेल की आपण त्यांचं स्वागत करावं. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सुनाद आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जातं आहे. पाटणोली संघाचे कर्णधार नयन हवल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेले लोगोमोहत्यार म्हणून ज्यांचे परिचय आहे आणि प्रत्येक संघाला ज्यांचे सहकार्य असं त्यांचं सुद्धा शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल. याचा चेंडू थोडासा बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण त्या चेंडूवर धाव मिळू शकत नाही. पण यावेळी धाव मिळली जाते क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. दरम्यानच्या काळात बघतो नयन हवल यांचं स्वागत केलं जातं आहे. जगन मडवी यांना विनंती असेल की कर्तृत्वाची शाल नयनच्या खांद्यावर टाकावी. पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन नयनचं सुद्धा या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत केलं तर ओव्हर टू सूरज पाटील. धन्यवाद आप्पा. जाऊया क्रीडांगणावरती. ज्या ठिकाणी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत आले त्याने 3 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च मात्र केल्यात 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. इथे हा बॉल
पंचांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना काही गोलंदाजी केली या वाजे संघानं. जास्कार संघाला धावांचा पाठलाग करत असताना त्यांना आपण रोखायचंय आणि अशा परिस्थितीला पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 मध्ये कशी गोलंदाजी करावी ना हे दाखवून दिले या गोलंदाजी करणाऱ्या संघानं. इथे हा बॉल ओव्हरपिच पद्धतीचा होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पंकज पाटील बनतील प्रेक्षक. षटकार. आई तुझं देऊळ सजतई फुलाने डोंगरान ग फुलाने डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान ग आई तुझं देऊळ सजतई फुलाने डोंगरान ग फुलाने डोंगरान पालखीला नाचीन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. बॅट्समन या ठिकाणी सागर ठाकूर यांच्या बॅटमधून तुम्ही षटकार पाहिलात. 10 धावा धावफलकावरती लागत असताना शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले 2 मधील. 3 सीमारक्षक सीमारेषे लगत असताना आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज संकेत. 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण असेल येणारी 3 षटकं म्हणजेच 18 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 46 धावांची. वाजे संघ 2021-2022 या टेनिस क्रिकेटच्या हंगामाचा विचार केलात तर वाजे संघानं दुंद्रेच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील पटकावलं होतं. त्यानंतर तुर्बेच्या क्रीडांगणावरती याच वाजे संघानं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. त्यांच्या अगेन्स्ट खेळ करणारा RP जस्कार संघ त्या संघानं शेवाच्या क्रीडांगणावरती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला तर समप्रमाणात खेळ दोन्ही संघांचा राहिलाय आणि दोन्ही संघ एकमेकांवरती मात देऊ शकतात. इथे प्रयत्न चालू आहेत वाजे संघाच्या जस्कार संघाला परास्त करण्यासाठी आणि इथे प्रयत्न मात्र चालू आहेत जस्कार संघाचे वाजे संघाला परास्त करण्यासाठी. परी 11 शिरोड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तरी आराध्य स्पोर्ट पाटणोळी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. सूरज जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीतील पंकज पाटील. पंकज पाटील यांचा भन्नाट वेग या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. पंकजनं वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी काय असते ना याचं उत्तम उदाहरण आज सादर केलं या क्रीडांगणावरती. आपल्या गतीवरती नियंत्रण ठेवलं, योग्य दिशेवरती नियंत्रण ठेवलं, अचूक टप्पा त्यानं शोधला आणि त्या टप्प्यावरती चेंडू टाकत असताना इथे पंचांच्या माध्यमातून डेट चेंडूची घोषणा होत असताना गोलंदाजी ज्यावेळेस गोलंदाज करत होते त्यावेळेस त्यांच्या रनअपमध्ये थोडी विना चूक झाली आणि त्याच्याच मुले डेट चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून करण्यात आली. नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल बॅटची आतली कड घेतली होती. यष्टीरक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. इथे जस्कार संघाला आता मात्र आपले गेअर चेंज करणं फार महत्वाचं आहे. जी गाडी पहिल्या गेअरवरती चालू आहे ना त्या गाडीला 3ऱ्या ते 4थ्या गेअरवरती चालवणं फार महत्वाचं असेल. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना RP जस्कार संघाच्या या फलंदाजांना. इथे हा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका येत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलं. 2 रन्स कंप्लीट होत असताना तिसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश आलंय RP जस्कार संघाच्या या फलंदाजांच्या आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. ज्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्या ठिकाणी मात्र त्यानंतर चेंडू पकडत असताना थोड्याफार चुका झाल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्या चुकीचा फायदा मात्र उठवला फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी. इथे पंचांचा इशारा येत असताना हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची 1 रन वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 41 धावांची. पंकज पाटील हा गोलंदाज.
यावेळेचा चेंडू ऑब्रेचा फटका, त्या ठिकाणी डिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. जसे जसे चेंडू टाकले जातील तसे तसे चेंडू आणि धावांमधील अंतर कमी होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 14 चेंडू बाकी असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 40 धावांची. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल. यावेळेसचा बॉल एक स्टायलिश फटका, बॅट्समनच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6 धावेच्या मदतीनं 22 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस आप्पा भोम ते जासई हा प्रवास करत होतो ना, अगदी भोम गावातमधून आल्यानंतर स्पीड ब्रेकर लागला गेला आणि तेव्हा गाडीचा वेग मात्र मंदावला गेला आमच्या. आणि तसाच गाडीचा वेग, धावांचा वेग मंदावला होत्या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना RP जसकार संघाच्या या फलंदाजांचा. आणि ज्यानंतर स्पीड ब्रेकर गेल्यानंतर गाडीचा वेग आम्ही जसा वाढवला ना, तसा मात्र इथे स्पीड ब्रेकर होता पंकज पाटील नावाचा. आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी आले होते संकेत, त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि जी धावगती राखण्याचा प्रयत्न RP जसकार संघाच्या फलंदाजांनी केला ना, आणि ती धावगती आता आपला आलेख मात्र सुधरवत असताना RP जसकार संघाचे हे बॅट्समन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 6 धावेच्या मदतीनं 22 या धावसंख्येवरती. आराध्य स्पोर्ट पाटणोली या लवकर नाणेफेकीसाठी कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती केली जात आहे. पाटणोली संघाचा कर्णधार लगेचच आपण यावं. नाणेफेकीसाठी आपण आयोजकांशी संपर्क साधावा. ओव्हर सूरज. यावेळेचा चेंडू खूप उंच उडालाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत त्या ठिकाणी. अशा क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना दुसरीचा प्रयत्न धोकावण्याची संभावना या ठिकाणी होती, परंतु तू मे विनाशकारी विपरीत बुद्धी काय असते ना, या क्षेत्ररक्षकांना दाखवून दिलं. ज्या ठिकाणी बॅट्समन बाद होऊ शकत होते सागर ठाकूर असं वाटत होतं, परंतु नियतीला मान्य नव्हतं की सागर ठाकूर बाद होणं. जे नियतीला मान्य होतं ना, तेच मैदानामध्ये घडलं. आणि इथे मात्र सुस्थितीमध्ये असतील सागर ठाकूर नामक बॅट्समन. संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 धावांची गरज असेल. या सामन्याचा विचार जर केला तर आता मात्र 16.50 सरासरी येणाऱ्या 2 षटकामध्ये आखावी लागेल. या सामन्याचा अहवाल जर पाहिला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले होते पंकज पाटील. त्यांना एक गोल्डन षटक टाकलं होतं. त्यांनी धावा खर्च केल्या होत्या केवळ 2 आणि बॅट्समन 2 बाद केले होते. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत आले. त्यांनी धावा खर्च केल्या 8 आणि या ठिकाणी एक बॅट्समन त्यांनी बाद केले. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आले पंकज पाटील. त्यांनी धावा खर्च केल्या 13 आणि बॅट्समन मात्र बाद करू शकले नाहीत. दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले दत्तात्रय विठ्ठल मडवी यांचं स्वागत केलं जाईल. जगन मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ छाल जा चला पुष्पगुच्छ छाल आणि सन्मानचिन्ह देऊन तुमचं स्वागत केलं जातं आहे. धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपल्यासारख्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा महत्त्वाच्या असतात. आणि पुढच्या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी विनंती करेन नयन हवळ यांना विनंती करेन की पुढच्या सामन्याची लगेच आपण नाणेफेकी करावी. पुढच्या सामन्याची नाणेफेकी करावी. 2 संघाच्या दरम्यान लगेचच सामनाची नाणेफेकी होईल. नयन हवल जासईचे उत्कृष्ट खेळाडू आणि संपूर्ण महाराष्ट्राला मध्ये प्रसिद्ध असलेले लोगो मास्टर म्हणून त्यांची प्रसिद्ध आहे. विनंती असेल की पुढच्या सामन्याची नाणेफेकी करावी. ओव्हर टू सूरज पाटील. जाऊया क्रीडांगणावरती. 4 षटक 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतील चंद्रकांत. या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 33 धावांची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज चंद्रकांत. चंद्रकांत यांचा हा बॉल इथे मात्र एक नेत्रदीपक फटका बॅट्समनच्या बॅटमधून आलाय. मोठा षटकार. तामासाची रत्नबाई आईची पालखी लाखामंदी
अन रत्नेश्वरीची पालखी मिरवतय दसकर गावामंदी अहो रत्नेश्वरीची पालखी मिरवतय दसकर गावामंदी रत्नेश्वरीची पालखी मिरवतय दसकर गावामध्ये रत्नेश्वरीची पालखी मिरवतय दसकर गावामध्ये इथे हा नो बॉल असेल. 9+6 एकूण मिळतील 7 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. आता यानंतरचा बॉल फ्रीट असेल. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. गोलंदाज चंद्रकांत आले आणि त्यांनी मात्र पहिला नो चेंडू टाकला आणि आरपी जसकार संघासाठी हा दिलेला जणू काही बोनसच असेल. इथे मात्र पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न आरपी जसकार संघाचे बॅट्समन या ठिकाणी सागर ठाकूर करत असताना या षटकारानं परतीचा प्रवास करून दिला या मॅच मध्ये आरपी जसकार संघासाठी. प्रीहिटचा बॉल असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतील का बॅट्समन या ठिकाणी सागर ठाकूर. या बॉलवरती तुम्ही जर पाहिलं तर धावबाद सोडून कोणत्याही रीतीचा हा बॅट्समन बाद नसेल. नेक्स्ट बॉल. या वेळेचा चेंडू इथे नशिबाची साथ जसकार संघाला आणि बॉल वरती येतोय व्हाईट+4 एकूण 5 धावा देणारा चौकार. चुकीला माफी नाही तुम्ही नादच केलाय ते ओ शेठ तुम्ही माणूस हायलाय ते ओ शेठ तुम्ही नादच केलाय ते ओ शेठ तुम्ही माणूस हायलाय ते. इथे अपेक्षा नव्हत्या चंद्रकांत या गोलंदाजाकडून वाजे संघाला. त्या ठिकाणी त्यानं नो बॉल टाकला, एक षटकार सुद्धा दिला, एक वाईड बॉल टाकला, त्यावरती चौकार सुद्धा आला. इथे एकूण त्यानं धावा खर्च केल्या. एका बॉलवरती तब्बल बॉलही न रिलीज करता 12 धावा खर्च केल्यात. यानंतरचा बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. गोलंदाज चंद्रकांत फ्री हिटचा बॉल कशा रीतीने आता मात्र हाताळतील. फ्री हिटचा बॉल पुरेपूर फायदा उठवलाय. इथे सुंदर देखना सुबक षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. इथे मात्र जलवा चालू आहे बॅट्समन सागर ठाकूर या नावाचा. अगदी सागर ठाकूर इनॅट नंबर 5 साठी आले. मधले फलीचे फलंदाज होते आणि मधल्या फलीचा फलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण पेश करत असताना या मॅच मध्ये समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. जे समीकरण होतं 12 चेंडू आणि 33 धावा. आपण विपुल आता विचार जर केलात ना, नेहमी म्हणत आलोय की माणसाची वेल आणि मैदानातील खेळ कधी बदलेल काही सांगू शकत नाही. इथे 11 चेंडू 15 धावांची गरज असताना पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अगदी फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्यासाठी आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केलाय. ठोकलाय आणखीन एक षटकार. बॅट्समन सागर ठाकूरनं लगातार 3 बॉलवरती 3 षटकार दाखवले या मॅच मध्ये. आता मात्र सामन्यातील कदाचित हवा काढणारा हा फटका असावा का असाच प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना पडलंय. समीकरण मात्र बदलेल. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. चंद्रकांतनं निराशजनक कामगिरी केली वाजे संघासाठी असं वाजे संघाचे प्रेक्षक सुद्धा त्याच्यावरती नाखुश असतील. कारण चंद्रकांतच्या हातामध्ये ज्या वेळेस गोलंदाजी दिली होती ना संघनायकानं, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी केली नाही आतापर्यंत या गोलंदाजानं. इथे हा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका येत असताना एक ताकदवार फटका कन्वर्ट करायचा होता बॅट्समन सागर ठाकूर यांना, परंतु बॅट आणि बॉलचा नीटचा टायमिंग मात्र साधला गेला नाही. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 8 धावांची.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चंद्रकांत. यावेळेसचा चेंडू केवळ दिशा देण्याचं कार्य केलं. बॅट्समनच्या बाट मधून आलाय हा चौकार. देखो तूने बायको कशी नाची राणी कशी सुरी राणी कशी टुरी राणी. देखो तूने बायको कशी नाची राणी कशी सुरी राणी कशी टुरी राणी. केले साखर आणि शायनिंग मारा. देखो तूने बायको कशी नाची राणी कशी सुरी राणी कशी टुरी राणी. देखो तूने बायको कशी नाची राणी. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागत असताना नो +4 एकूण 5 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 53 या धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 3 धावांची गरज. फ्री हिट असेल यानंतरचा बॉल. यावेळेसचा चेंडू मधील गती काढून घेतली होती. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 3 धावांची. इथे 33 धावांची गरज होती. आतापर्यंत गोलंदाजानं 4 चेंडू फेकले त्यामध्ये त्यानं तब्बल 30 धावा खर्च केल्या. इथे हा बॉल गॅप शॉटचा फटका आणि विजयी चौकार. काळ जात आमच्या घावटा कोणी सोडून गेला ही दुनिया सारी. हाक मारू पुन्हा सुधीरशी सुधीर येना घरी परतुनी. सुधीर येना घरी परतुनी. सुधीर येना घरी परतुनी. सुधीर येना घरी परतुनी. रायगड एक्सप्रेस सुधीरदादा तांडेल यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. ज्या 2 बॅट्समनना हा सामना संपवला त्या 2 बॅट्समनचं नाव तुम्ही पाहिलं तर सागर ठाकूर आणि सचिन. या 2 बॅट्समनची जोडी जर पाहिली ना तर सामन्याला पूर्णपणे कलाडणी देणारी जोडी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि जाऊया या सामन्याचा सामनावीर तुमच्यापर्यंत अहवाल पोहोचवतील आमचे गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे सर. अर्थातच आप्पा यांच्याकडे जाऊया.